आता कोथरूडमध्ये आम्ही जे ट्रेंड बघतोय खूप रिडेव्हलपमेंट होतात. ओके, मोठे रिडेव्हलपमेंट होत आहेत 300-400 फ्लॅट्सचे. छोटे तर होतच आहेत. त्याच्यानंतर रामबागमध्ये होत आहेत, मयूर कॉलनीमध्ये होत आहेत, आयडल कॉलनी. एक आहे की एवढी इन्व्हेंटरी सेलसाठी झेपणार आहे का? सो आय थिंक तू बघितलं असेल तर म्हणजे कदाचित माझे फिगर्स मे नॉट बी करेक्ट, अगदी पिन पॉईंट करेक्ट, पण प्री कोविड बघायला गेलं असं साधारणतः ऑन अन ॲव्हरेज कोथरूडमध्ये रिडेव्हलपमेंट चालू होती, पण एवढी लार्ज स्केलवर चालू नव्हती प्री कोविड. साधारणतः तू बघितलं असं प्री कोविड एक 10-12 लाख फुटाचं काम ऑन अन ॲव्हरेज वर्षाला आपल्या कोथरूडमध्ये एंटायर चालू असेल. तेच काम करायचे आज 70-80 लाख फुटाचं काम चालू आहे आत्ताच्या स्टेजला, इफ आय एम करेक्ट. सो 7x व्हॉल्यूम 7-8x व्हॉल्यूम वाढलं आहे आपल्याकडे. लोकांचे रेटच्या अपेक्षा ज्या आहेत त्या टिपिकल अजूनही त्या मला 1.35 ते मॅक्सिमम 1.50 2 बेडरूम पाहिजे आणि 1.75 ते 1.85 च्या रेंजमध्ये 3 बेडरूमचा फ्लॅट पाहिजे. तर तो जे ते आपण म्हणलो तिकीट साईजवरती बऱ्यापैकी आता तो लॉक एक तिथे आलेला आहे आणि त्या कम्पॅरिझनमध्ये आय थिंक व्हॉल्यूम पण खूप यायला लागला. सो सेल्स एक माझं पर्सनल मत आहे आणि मी सगळ्यांना ते सांगतो की सेल्स इज गोण बी अ चॅलेंज. डिलिव्हरीज आणि शेवटी सेल नाही झाला तर डिलिव्हरी इज गोण गेट अफेक्टेड.